गीत गाऊया. हे मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोनी देश में रहता है वो, मुझको भुलाता वहाँ. हे मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोनी देश में
सर्वांनी पुढे सरकून बसायचं आहे. कृपा करून पुढे सरकून बसा. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. श्रवणाद्वारे वर्शिपद्वारे परमेश्वराने आज पुन्हा एक बार आपल्याला आशीर्वादित केला आणि खरोखर परमेश्वर तेच लोक शोधतो जे आत्मेने त्याची स्तुती आराधना करतात. हालेलुया. देव आपला आवाज पाहत नाही, आपला रंग पाहत नाही, आपलं रूप पाहत नाही, परंतु अंतःकरणाने जी आराधना केली जाते तोच सुगंध देवापर्यंत पोहोचत असतो. हालेलुया. म्हणून या स्तुती आराधनेचा यज्ञ आपण परमेश्वराला अर्पण केलेला आहे. म्हणून टाळ्या वाजवून त्या देवाला धन्यवाद देऊया. बाळासाहेब आज येऊ शकले नाहीत, त्यांचं काही घरगुती काम असल्यामुळं आपल्याला म्हणजे नाही, परंतु वचनाकरता देवाचे सामान्य दास पास्टर त्रिभुवन आपल्यामध्ये आहेत आणि परमेश्वराने त्यांना आपल्यामध्ये आणलेलं आहे. त्याचप्रमाणे पास्टर हिवाळे देखील आपल्यामध्ये अचानक आलेले आहेत आणि त्यांचं देखील आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. विनंती करतो पास्टरांना वचनातून आपल्याला चालवा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वांचे आपल्या प्रेमळ प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये मी स्वागत करत आहे. देवबापाच्या नावाला मी धन्यवाद देत आहे की आपण सर्वजण देवबापाच्या पवित्र मंदिरामध्ये आपण आहोत. प्रभूने आम्हाला त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये त्याची स्तुती आराधना करण्याकरिता त्यानं घेतलेला आहे. आताच आपण देवाची स्तुती आणि गीते गायली आहेत आणि देवाचं वचन सांगते की इस्रायलाचा परमेश्वर त्याच्या लेकरांच्या स्तुती आणि स्तवनामध्ये विराजमान होणारा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून आज आपण देवाच्या समक्षतेमध्ये आहोत. आपण आनंद केला पाहिजे, आपण देवावरती आपला विश्वास एकवटला पाहिजे आणि खरोखर त्या ठिकाणामध्ये आपल्या अंतःकरणपूर्वक देवाचे आपण आभारच मानले पाहिजे, कारण आपला देव आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून आपण यावेळेस देवाचं वचन या ठिकाणामध्ये आपण ऐकणार आहोत, त्यावरती आपण मनन करणार आहोत आणि प्रभूचं आपण आपल्या जीवनामध्ये त्याची जी इच्छा आहे ती काय आहे, कोणत्या पद्धतीची आहे ती देखील आज आपण समजून घेणार आहोत. त्यापूर्वी मी सन्माननीय पालक साहेब रेव्हरंड ताराचंद चक्रनारायण, त्याचप्रमाणे ह्या मंडळीचे पॉस्टेट कमिटी आणि सर्व वडीलचंद आणि सर्व मंडळीचे मी आभार मानत आहे की आज या ठिकाणामध्ये देवबापाच्या वचनाची सेवा करण्याकरिता प्रभूने मला ही आज संधी दिलेली आहे. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. अब्राहम, इसाक, याकोब आणि आमच्या प्रेमळ स्वर्गीय जिवंत देवबापा, प्रेमळ प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला मान सन्मान देतो. आम्ही तुला नमन आणि वंदन करतो, आम्ही नतमस्तक होतो आणि प्रभूची आम्ही तुझी स्तुती आणि आम्ही तुझे आभार मानतो, कारण तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये तू आम्हा सर्वांना घेतलेला आहेस. त्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. यावेळेस आम्ही सर्वजण तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत की प्रभू आम्ही अशक्त आहोत, परंतु तू आमचा देव, तू आम्हाला शक्ती देणारा, तू आम्हाला ज्ञान देणारा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरणारा प्रभू, तू आमच्या जीवनामधील आमचे पाप अपराध यांची क्षमा करणारा आमचा प्रभू तू आहे, नव्हे तू आमचा पिता तू आहे. आज प्रभू आम्ही सर्वजण आम्ही आमची दृष्टी प्रभू आम्ही तुझ्याकडे लावत आहोत आणि प्रभू आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत की तुझ्या समक्षतेमध्ये आज तुझा स्पर्श प्रभूची तू आम्हाला कर. तो यासाठी की आम्ही आमच्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने प्रभू आम्ही या भूतलावरती तुझ्यावरती आम्ही प्रीती करू शकू, तुझं अनुसरण आम्ही करू शकू. यासाठी प्रभू आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रभू आम्हा सर्वांवरती आज नवीन रीतीने होऊ दे. यावेळेस प्रभू मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, आज जे सर्व दुःखित अंतःकरण, निराशमय अंतःकरण, जर कोणी अजनी असेल देवबापा मी प्रार्थना करतो, होऊ दे प्रभू
तुझा देव बाबा स्वर्गीय सामर्थ्य इथे जमलेला प्रत्येकावरती उतरून येऊ दे आणि आज प्रभू प्रत्येकाला तुझ्या स्वर्गीय आशीर्वादानं भर, सामर्थ्यानं भर, आरोग्यानं भर अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. मस्त पाद्यावर प्रभू येशू तू दया कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून विचारतो आहे. आमेन. आमेन. थँक्यू. देवाचं वचन सांगतं की पहा बंधूंनी एकत्र ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं आहे आणि त्या ठिकाणामध्ये देवाने आशीर्वाद देण्याचं योजलेलं आहे. आपला देव आपल्यावरती प्रीती करीतो, आपला प्रभू येशू आपल्यावरती तो प्रीती करीतो. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याची प्रीती आहे म्हणून आपण देवाच्या मंदिरामध्ये आहोत, देवाच्या समक्षतेमध्ये आहोत आणि आपल्या सर्वांकरिता प्रभूची एक योजना आहे. आज तर देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वाद ठेवलेले आहे आणि म्हणून आपण आनंद करूया. जरी आपण प्रश्नामधनं जात असलो, कदाचित आजारामधनं आपण जात असलो, समस्येमधनं आपण जात असलो, तरी देखील आपण काय केला पाहिजे? प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे. कारण सर्व प्रश्नांपेक्षा, समस्येपेक्षा आपला देव कसा आहे? मोठा आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामधील प्रत्येक समस्येला उत्तर काय आहे? तर आपला प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून आपण आनंदच केला पाहिजे आणि देवाला आपण धन्यवाद दिले पाहिजे. सो माझा विश्वास आहे की आपण सर्वजण देवाचं वचन ऐकण्याकरिता तयार झालेले आहात. कोणी झोपला असेल तर मोठ्याने हालेलुया म्हणा. असे एवढे जण झोपले आहेत का? जागे असत तर हालेलुया म्हणा. प्रभूला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. यावेळेस वेळ माझ्या समोर मर्यादित आहे आणि आपण देवाचं वचन या ठिकाणामध्ये आपण ऐकणार आहोत आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र देखील आपण घेऊन आलेला असाल. देवाची भेट घेण्यासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण आलेला आहात आणि म्हणून आपण आपले पवित्र शास्त्र उघडूया आणि मी विनंती करणार आहे आपण सर्वांना. यावेळेस आपण स्तोत्र 1 या ठिकाणामध्ये आपण काढणार आहोत. स्तोत्र 1 आणि आपण या ठिकाणामध्ये आपले 2 भाग आहेत. माझ्या उजव्या बाजूला अर्धी लोक आहेत आणि डाव्या बाजूला अर्धी लोक आहेत. परंतु आज आपण असं करणार नाही. आज या ठिकाणामध्ये आपण हे जे स्तोत्र आहे एक आळीपाळीने वाचन करणार आहोत. पहिलं जे वचन आहे या ठिकाणामध्ये जे उपस्थित माझे बंधू आहेत ते वाचन करणार आहेत आणि दुसरं जे वचन आहे सर्व ज्या बहिणी या ठिकाणामध्ये आहेत, माता भगिनी, त्या वाचन करणार आहेत. नेहमीप्रमाणे आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. फक्त 6 वचने त्या ठिकाणामध्ये आहेत. पहिलं वचन बंधू वर्ग वाचतील आणि दुसरं वचन जे आहे त्या सर्व या ठिकाणामध्ये आपल्या ज्या सिस्टर्स आहेत त्या वाचन करणार आहेत आणि म्हणून मी यावेळेस आपण सर्वांना विनंती करतो की आपण सुरुवात करावी. प्रथम बंधू वर्ग. जो पुरुष गुरुजनांच्या मदतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, जे झाड पाण्याच्या पावसावर लावलेले असते ते आपल्या अंगाने फळ देते, ज्याची पाणी बोंबेजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. त्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकवायचे नाही, पापी जन नीतिमान उभे राहायचे नाही. थँक्यू. देवाला धन्यवाद असो. तरी देखील आपण सर्वांकरिता एकदा मी या ठिकाणामध्ये हे स्तोत्र वाचन करत आहे. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहे. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावायचे नाही, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहावायचे नाही. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो.
आपण सर्वांचं सुपरिचित असं हे स्तोत्र आहे. आणि प्रथमच आपण वाचन करत आहोत असं नाही, अनेक वेळेस आपण हे स्तोत्र वाचन केलेलं आहे, त्यावरती आपण मनन केलेलं आहे. आणि अशी अनेक स्तोत्रे आहेत की जी आपले पाठ देखील आहेत. उदाहरणार्थ स्तोत्र 23 आहे, स्तोत्र 103 आहे, स्तोत्र 34, अशी जी खास जी स्तोत्रे आहेत प्रियानो, ते आपल्या सर्वांची कशी आहेत, पाठ आहे, माहिती आहे. त्यापैकी स्तोत्र 1 देखील आहे. परंतु जेव्हा जेव्हा प्रियानो त्या ठिकाणामध्ये आपण देवाचं कोणतंही वचन किंवा कोणताही अध्याय त्या ठिकाणामध्ये आपण वाचन करतो, त्यावरती मनन करीतो, देव नवीन नवीन ठिकाणी आपणाशी बोलत असतो. आणि म्हणून माझा विश्वास आहे की हे देखील स्तोत्र याबद्दल देव तुमच्याशी आणि माझ्याशी त्या ठिकाणामध्ये नवीन रीतीने बोलल्याशिवाय तो राहणार नाहीये. या ठिकाणामध्ये आपण पाहतो हे जे स्तोत्र आहे, या स्तोत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की एक विश्वासणारा आशीर्वादित जीवन, एक विजयी जीवन तो कशा प्रकारे तो जगू शकतो. आणि पुढे जाऊन देवाचं वचन सांगतो की तो नीतिमानाच्या मंडळीमध्ये कशा प्रकारे तो प्रवेश करू शकतो, हे त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. एक आशीर्वादित जीवन, एक विजयी जीवन आणि देवाच्या समक्षतेमध्ये नीतिमानाच्या मंडळीमध्ये प्रवेश कशा प्रकारे विश्वासणारा करू शकतो, हे या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. आपण सर्वजण प्रियानो काय धडपड करत असतो, विश्वासणाऱ्याकडे आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळावे, आमच्या जीवनामध्ये आम्ही एक यशस्वी, एक विजयी जीवन आम्ही कशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणामध्ये जगू, आम्ही एक विजयी जीवन कसं आम्ही प्राप्त करू, यासाठी प्रियानो आपण काय करत असतो, धडपड करत असतो. आशीर्वाद आम्हाला हवे असतात, मग शारीरिक आशीर्वाद असतील किंवा आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आशीर्वाद असतील किंवा मग कौटुंबिक आशीर्वाद असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रियानो आपण पाहतो आशीर्वाद आहे. आणि जगामध्ये लोक देखील प्रियानो आशीर्वादासाठी ते देखील धडपड करत असतात. त्यांना देखील यश प्राप्ती हवी असते, त्यांना देखील विजय त्या ठिकाणामध्ये प्राप्त हवा असतो. आणि ते देखील काय करत असतात, प्रयत्न ते करत असतात, ते देखील त्या ठिकाणामध्ये श्रम ते घेत असतात. परंतु हे स्तोत्र एक खास रीतीने जे तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत, आम्हाला आशीर्वाद प्राप्तीसाठी, विजयी जीवनासाठी एक खास एक सूत्र प्रियानो ह्या स्तोत्र 1 मधनं ते आम्हाला सांगत आहे की आम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणामध्ये एक विजयी वाटचाल आम्ही करू शकू, कशा प्रकारे देवाला आवडणारं जीवन त्या ठिकाणामध्ये आम्ही प्राप्त करून घेऊ शकू, हे ह्या स्तोत्र 1 मध्ये प्रियानो त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. अनेक वेळेस प्रियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनातील प्रश्न सुटावे, आम्हाला आशीर्वाद मिळावे म्हणून आमच्या अवतीभोवती जी मित्रमंडळी असते, आमच्या अवतीभोवती आमचे जे नातेवाईक असतात, आमच्या अवतीभोवती जे लोक असतात, त्यांच्याशी आम्ही काय करत असतो, विचार विनिमय करत असतो. आणि आमच्या जीवनामधील आमचे प्रश्न सुटले जावेत म्हणून आम्ही त्यांच्याकडनं काय घेत असतो, मार्गदर्शन घेत असतो, त्यांच्याकडनं आम्ही सल्ला आम्ही घेत असतो, त्यांच्याकडनं आमच्या प्रश्न सुटले जावेत म्हणून आम्ही त्यांच्याकडनं काय मार्ग आहेत ते आम्ही काय करत असतो, त्यांच्याकडनं समजावून आम्ही घेत असतो. आणि आम्ही पाहतो की मग बहुतांश वेळा अनेक वेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय होतं, आमच्या पदरी निराशाच होते. जे मार्गदर्शन मिळतं, जे आमच्या प्रश्न आणि समस्यांना त्यांच्याकडनं जे त्या ठिकाणामध्ये एक उपाययोजना मिळते प्रियानो, त्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये निराशाच मिळते, एक दुःखच प्रियानो त्या ठिकाणामध्ये आम्हाला मिळतं. आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणामध्ये एक आम्हाला खरोखर आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळत नाही. हे असं का होतं? विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये देखील आज आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये प्रश्न आहेत, समस्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थितीमधनं प्रियानो ते चाललेले आहेत. अशा प्रकारचं जीवन का प्रियानो त्या ठिकाणामध्ये आहे? का आमचं जीवन त्या ठिकाणामध्ये एक निरागस झालेलं आहे? आमच्या जीवनामध्ये तो आनंद पाहायला मिळत नाही, ती शांती प्रियानो त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाहीये. कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आम्ही ह्याचा विचार केला आहे का? अनेक वेळेस प्रियानो त्या ठिकाणामध्ये आम्ही देवाची स्तुती, देवाचा प्रियानो सेवा कार्य करत असतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी मनामध्ये आमच्या एक त्या ठिकाणामध्ये असा विचार असतो की नाही,
मी आणखी खरी ती शांती, खरा तो आनंद, खरा तो आध्यात्मिक विजय मी प्राप्त करून घेतलेला नाहीये. आणखी मी कुठेतरी कमी आहे, अशी भावना, अशी धारणा, असे विचार तुमच्या मनामध्ये कधी डोकावून जातात का? कधी तुम्हाला असं वाटतं का मी किती वेळा मी चर्चला जातो, मी किती वेळेस त्या ठिकाणामध्ये बायबल स्टडीला जातो, मी किती वेळेस त्या ठिकाणामध्ये सुवर्णाच्या ज्या सभा आहेत त्यांना मी उपस्थित राहतो, परंतु माझं जीवन असं काय? माझ्या जीवनामध्ये आणखी मी असं थंड काय? मी का माझ्या जीवनामध्ये दुःखी कष्टी आहे? हा विचार तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये येऊन जातो का प्रियानो? तो जर येऊन जात असेल तर प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण यावरती, ह्या आपल्या समस्येवरती देवानं स्तोत्र 1 मध्ये त्या ठिकाणामध्ये तो फॉर्म्युला किंवा ते सूत्र किंवा तो मार्ग त्याला त्या ठिकाणामध्ये सांगितलेला आहे. आणि आज विशेष करून प्रियानो त्या ठिकाणामध्ये आपण पाहणार आहोत की आमच्या जीवनामधील ह्या समस्येवरती आम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही उपाययोजना आम्ही करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गामध्ये उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य आहे. तो धन्य आहे. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देवबापाचं वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की आम्हाला प्रभूच्या मागे आम्ही वाटचाल करीत असताना आम्हाला सर्वात प्रथम आम्हाला देवबापावरती आम्हाला अवलंबून असणं हे अत्यंत गरजेचं आहे. विश्वासणारे या नात्याने आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आमच्या जीवनामध्ये आम्ही जे मार्गदर्शन एखाद्या व्यक्तीचं घेतो किंवा एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेतो, तो घेत असताना ती व्यक्ती प्रभूवरती विश्वास ठेवणारी आहे किंवा नाही ही गोष्ट आम्ही पाहिली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये कितीतरी निर्णय आपण घेत असतो. लेकरांचे विवाहाचे निर्णय असतात, एखाद्या चर्चला जाण्याचा, कोणत्या चर्चला मी जावं हा निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. एखाद्या क्षेत्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणामध्ये जायचं असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय प्रियानो आपल्याला घ्यावे लागतात आणि त्यासाठी मार्गदर्शन आपण घेत असताना कोणत्या व्यक्तीवरती आपण अवलंबून असतो. विश्वासणाऱ्यांसाठी देवाचं वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की आम्ही ही गोष्ट पाहिली पाहिजे की आम्ही मार्गदर्शन घेत असताना तो देवाचा सेवक आहे किंवा नाही, तो देवाच्या आत्म्याने त्याला त्या ठिकाणामध्ये तो प्रेरित आहे किंवा नाही, देवाच्या भयामध्ये तो चालणारा आहे किंवा नाही, ही प्रथम गोष्ट प्रियानो आपण तपासली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि मगच त्या ठिकाणामध्ये प्रियानो आपल्या जीवनामध्ये पुढील पाऊल उचलताना आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये पवित्र शास्त्रामध्ये देखील ह्या 2 जे शब्द आलेले आहेत, एक म्हणजे मसलत, ज्याला आपण काय म्हणतो सल्ला किंवा मार्गदर्शन, आणि दुसरा म्हणजे कोणता, एक मार्ग, मसलत. संपूर्ण प्रियानो आपण पाहतो त्या ठिकाणामध्ये पवित्र शास्त्र या ठिकाणामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये देवाकडं आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये हे सर्व दुःख, कष्ट, समस्या का आला असेल, ते ह्याचं उत्तर प्रियानो देवबापाच्या वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपली जी पूर्व माता अहवा तिने काय केलं, तिने एक चुकीचा सल्ला त्या ठिकाणामध्ये सैतानाकडनं प्रियानो तिने प्राप्त करून घेतला. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे ना, देवानं छान रीतीने आदम आणि हवा दोघांना उभं त्यांना बनवलं आणि एडेन गार्डन मध्ये ठेवलं. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये काढलं सांगितलेलं आहे. उत्पत्ती 3 आपण पाहूया आणि आपण त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की देवा ह्या उभयतांना रोज येऊन भेटत असे, बोलत असे, त्यांना मार्गदर्शन करत असे आणि छान दोघांची देखील परमेश्वराने राहण्याची व्यवस्था केली होती. छान गार्डन मध्ये म्हणजे बागेमध्ये त्यांना छान कामही दिलेलं होतं. आदाम देखील त्या ठिकाणामध्ये एकटा राहू नये म्हणून परमेश्वराने त्याची काळजी घेतलेली होती. त्याच्यासाठी एक सुंदर सहचारिणी परमेश्वराने निर्माण केली होती, एक नारी निर्माण केलेली होती, जिला आपण काय म्हणतो हवा,
जिचं नाव बायबलमध्ये हवा सांगितलेलं होतं. आणि देवाची गौरवी इच्छा काय होती? त्या उभयतांनी छान ह्या गार्डन मध्ये, एडेन बागेमध्ये राहून त्यांनी देवाच्या सानिध्यामध्ये राहावं, एक आनंदी जीवन जगावं, एक सुंदर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून देवाचं गौरव करीत राहावं, एक शुद्ध पवित्र जीवन, देवाला आवडणारं जीवन जगावं. यासाठी ह्या उद्देशानं परमेश्वराने त्यांना निर्माण केलेलं होतं. आणि सदोदित त्यांनी देवावरती विसंबून राहावं, देवावरती अवलंबून राहावं, ही देवाची इच्छा होती. हालेलुया. देव आपल्याकडनं देखील हीच गोष्ट अपेक्षा करतो की आम्ही सदोदित त्याच्यावरती अवलंबून असावं आणि त्याच्या सानिध्यामध्ये प्रियानं आपण असावं. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की ह्या उभयतांना सुंदर अशा वातावरणामध्ये ठेवलेलं असताना त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने त्यांना अधिकार देखील दिलेले होते. सर्व भूतलावरील जी सर्व वनस्पती, पशु पक्षी, अवघ्या पृथ्वीवरील सत्ता आणि अधिकार हे देखील परमेश्वराने त्यांना काय केलेले होते? देऊ केलेले होते. त्यांना गुलामगिरीमध्ये ठेवलं होतं का? त्यांना गुलाम किंवा दास म्हणून ठेवलं होतं का? नाही. तर देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने सर्व अधिकार, सर्व सत्ता परमेश्वराने त्यांना देऊ केलेली होती. आणि देवानं म्हटलं होतं की तुम्ही बहुगुणित व्हा, तुम्ही आशीर्वादित तुम्ही व्हा, आणि ही अवघी पृथ्वी मी तुमच्या हातामध्ये मी देतो. असा आपला परमेश्वर की जो त्याच्या लेकरांविषयी इतकी सुंदर छान तो मनुष्य बाळगतो की ज्या देवानं ह्या उभयतांना सुंदर रीतीने सर्व काही देऊ केलेलं असताना ह्या दोघांनी नेहमीच परमेश्वराचं मार्गदर्शन घेत राहावं, परमेश्वराची मसलत घेत राहावी, देवाच्या आज्ञेचं पालन करीत राहावं, अशी देवाची इच्छा होती. कारण देवानं त्यांना परिपूर्ण असं बनवलेलं होतं. त्यांना स्वतंत्र इच्छा दिलेली होती. परमेश्वराने त्यांना ज्ञान, बुद्धी ह्या सर्व या सर्व गोष्टींनी परमेश्वराने त्यांना एक गुण संपन्न केलेलं होतं. कॉम्प्युटर सारखं बनवलेलं नव्हतं. कॉम्प्युटर एक असं यंत्र आहे की जो त्या ठिकाणामध्ये स्वतः आपले निर्णय घेऊ शकत नाही. कोणीतरी त्याला निर्णय सांगावे लागतात आणि मग तो घेतो. आणि म्हणून या ठिकाणामध्ये हे उभयता परमेश्वराच्या दृष्टीने परिपूर्ण होते. आणि देवाची इच्छा त्या ठिकाणामध्ये ही होती की त्यांनी नेहमीच देवाचं मार्गदर्शन घेत राहावं. आणि आपण पाहतो उत्पत्ती 3 मध्ये त्या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उत्पत्ती 3 मध्ये परमेश्वराने त्यांना आज्ञा केली होती की बाबांनो, तुम्ही एवढं छान त्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात, एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, किंवा एक आज्ञा मी तुम्हाला देत आहे की तुम्हाला ह्या अमुक बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाहीये. हे फक्त तुम्ही ही गोष्ट मी पाळायची आहे. आता पहा त्या ठिकाणामध्ये पुढे काय झालेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंशाला सर्व फळ धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे काय? सर्प म्हणजे सर्पाच्या रूपामध्ये आलेला सैतान. सर्प बोलत नाही, परंतु सर्पामध्ये सैतान घुसला आणि तो काय करू लागला? बोलू लागला. आणि तो काय बोलू लागला हवाबाईशी की तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, परंतु बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. पहा प्रियानो, या ठिकाणामध्ये 2 प्रियानो आम्हाला गोष्टी पाहायला मिळतात. आदम हवा एक तर परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करून सदोदित त्यांना आनंदी राहायचं आहे, आणि दुसरी गोष्ट त्याच वेळेस सैतान त्यांच्या समोर उपस्थित राहिला आणि परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञेविषयी तो त्यांच्याशी बोलू लागला.
आणि सांगत असताना तो काय म्हणत आहे हवेला, की तुम्ही ते जे फळ आहे देवाने मनाई केलेलं बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ ते खाल्लं तर तुम्ही मरणार नाही. आता खरं तर मरणाचा अनुभव त्यांना आलेलाही नव्हता, मरण त्यांनी पाहिलेलंही नव्हतं. काय असतं मरण काय नाही माहिती नाही. परंतु एक गोष्ट प्रामुख्याने सैतान काय सांगत आहे हवा बाईला, की तुम्ही जर ते खाल तर तुम्ही कसे बनाल, परमेश्वरासारखे. बरे वाईटाचं ज्ञान तुम्हाला मिळेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे तुम्ही बनाल. आणि म्हणून ते खाण्यामध्ये काही गैर नाहीये. उलट परमेश्वर तुम्हाला ते खाऊ देत नाही, कारण तुम्ही त्याच्यासारखे तुम्ही बनाल असं एका अर्थानं तो त्या हवेला सांगत आहे. देव खरं तुमच्यावरती पूर्ण प्रेम करत नाहीये, प्रीती करत नाहीये. तुम्ही जर फळ खाल्लं तर तुम्ही देखील देवासारखे तुम्ही बनाल. म्हणजे ते सामर्थ्य, बरं वाईटाचं ज्ञान ओळखण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळेल. देवासारखे अधिकार कदाचित तुम्हाला मिळतील, देवासारखे तुम्ही व्हाल. आणि म्हणून ते तुम्ही खा. देवाने उगीच तुम्हाला मनाई केलेली आहे. आणि पहा या ठिकाणामध्ये हा सल्ला सैतान कुणाला देत आहे, हवेला देत आहे. आणि हे सगळं ते ऐकत आहे. आणि ऐकल्यानंतर मनामध्ये हे संपूर्ण ते विचार आल्यानंतर तिने काय केलेलं आहे, त्यावरती अधिक विचार केला आहे. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तिला ही गोष्ट दिसून आली की ते फळ खाण्यास खरंच चांगलं आहे. सैतान सांगत आहे ते अगदी बरोबर आहे. ते तिला फळ छान वाटलं, ते खाण्यासाठी योग्य वाटलं. आणि त्याहून महत्वाची गोष्ट, सैतानाचा सल्ला तिला अधिक महत्वाचा वाटला आणि देवाची आज्ञा तिला गौण वाटली. म्हणून सैतानाचं म्हणणं तिने ऐकलं. आणि आपण पाहतो की त्याच वेळेस त्या ठिकाणामध्ये दोघांचे डोळे उघडले आणि त्या ठिकाणामध्ये ते नग्न आहेत असं त्यांना जाणवलं. आणि आपण पाहतो की परमेश्वराच्या विरुद्ध त्यांनी त्या ठिकाणामध्ये कारवाई केली आणि देवापासून ते दूर गेले. सांगायचा उद्देश आहे की मसलत त्यांनी परमेश्वराने आज्ञा देऊ केलेली असताना देखील सैतानाची प्रियानो त्यांनी त्या ठिकाणामध्ये म्हणणं ऐकलं. सैतानाचा सल्ला त्यांनी ऐकला आहे. आणि आपण पाहतो की त्याचा परिणाम किती भयंकर झाला, की संपूर्ण मानव जात ही पापाच्या दलदलीमध्ये, पापाच्या खाईमध्ये लोटली गेलेली आहे. आणि म्हणून देवानं स्तोत्र 1 मध्ये खास आम्हा विश्वासणाऱ्यांना हीच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही देखील जेव्हा एखाद्याचा सल्ला घ्याल, एखाद्याचं मार्गदर्शन तुम्ही घ्याल, तेव्हा तुम्ही पहा की ती व्यक्ती ही सैतानाच्या कक्षेमधील आहे की देवाच्या कक्षेमधील आहे. त्याद्वारे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील की त्याद्वारे तुम्हाला चांगले परिणाम तुम्हाला त्या ठिकाणामध्ये भोगावे लागतील, हे तुम्ही पहा. आणि म्हणून विश्वासणारे या नात्याने प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला सदोदित आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रत्येक प्रश्नाचे मार्ग आम्ही शोधत असताना देवाच्या वचनाच्या चौकटीमध्ये हे आहे किंवा नाही हे आम्ही नेहमी पाहिलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रियानो, आपण पाहतो की सैतान जरी आज त्या ठिकाणामध्ये अगदी समोर येऊन आमच्याशी बोलून आम्हाला मार्गदर्शन जरी करत नसला, तरी आज आपण पाहतो की आज सैतानाला आमच्या बरोबर बोलण्याचे त्याच्या अनेक साधनं आणि मार्ग ह्या जगामध्ये असे उपलब्ध झालेले आहेत की ज्यामुळे आम्ही सैतानाच्या कुयुक्तीला बळी पडू शकतो. प्रिया, आज पहा सैतान प्रियानो त्या ठिकाणामध्ये येऊन आम्हाला सल्ला मसलत करत नाही, परंतु त्यांनी त्याची माध्यमं अशी काय निर्माण केलेली आहे की ज्याद्वारे तरुणी त्या माध्यमाकडे अट्रॅक्ट होतात, ज्याद्वारे आम्ही त्या गोष्टीकडे आम्ही जातो आणि ताबडतोब प्रियानो आम्ही काय करतो की आम्ही फसलो जातो. उदाहरणार्थ फोन सारखं माध्यम उपयोगाचं आहे, परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर प्रियानो आम्ही सैतानाच्या कुयुक्तीला, सैतानाचे जे जाळ पाश आहेत त्यामध्ये देखील प्रियानो आम्ही अडकू शकतो. उदाहरणार्थ जगामध्ये अशा काही चालीरीती आहेत की ज्याकडे प्रियानो आम्ही खेचले गेलो तर प्रियानो आम्ही पाश आणि स्वतःसाठी आम्ही जाळं तयार करून घेऊ शकतो. हा संपूर्ण जग अधिक पैशाच्या मागे लागलेला आहे. सैतानाचं फार एक मोठं शस्त्र कोणतं असेल तर पैसा. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी फार धनवान बनावं, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्याकडे फार पैसा असावा, मी फार धनाढ्य असावं. आणि म्हणून व्यक्ती काय करत आहे तो पाहत नाही की ही गोष्ट मी करत आहे ही देवाला
आवडेल किंवा नाही, तो वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाने प्रियानो त्या ठिकाणामध्ये पैसा कमवण्याचा त्या ठिकाणामध्ये तो काय करत आहे, प्रयत्न तो करत आहे आणि स्वतः हा श्रीमंत बनण्याचा तो प्रयत्न करत आहे. हा एक मार्ग मी यासाठी सांगत आहे की त्या ठिकाणामध्ये आम्ही ताबडतोब आम्ही घसरून देवाच्या मार्गावरून दूर आम्ही होऊ शकतो. पैसा वाईट आहे असं मुळीच नाही, परंतु जेव्हा आम्ही पैशाच्या लोभामध्ये आणि काही असो, मला पैसा मिळवायचाच आहे, काही असो, जेव्हा प्रियानो आम्ही त्या गोष्टीकडे प्रियानो आम्ही ओढलं जातो, तेव्हा आमचे मार्ग चुकतात. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की आम्हाला जी सल्ला मसलत, आम्हाला प्रियानो जे मार्गदर्शन आम्हाला घ्यायचं आहे, ते देवाच्या प्रियानो खरोखर वचनाच्या द्वारे प्रियानो आम्हाला त्या ठिकाणामध्ये आम्हाला घ्यायचं आहे. मार्ग जर चुकला तर प्रियानो त्या ठिकाणामध्ये आमचं संपूर्ण जीवन प्रियानो हे प्रभूपासून दूर होऊ शकतो. अनेक वेळेस प्रियानो आम्ही देवाच्या अगदी समीप येतो, परंतु लहानशी एखादी चूक प्रियानो त्या ठिकाणामध्ये देवापासून आम्हाला दूर घेऊन जाऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगतं की धन्य तो पुरुष, धन्य म्हणजे आशीर्वादित तो पुरुष आणि ती स्त्री जी जगिक लोकांच्या, दुर्जनांच्या, पापीजनांच्या आणि निंदकाच्या मसलतीने चालत नाहीये, विचाराने ते चालत नाहीये, पापी जनाच्या मार्गामध्ये पाऊल घालत नाहीये, निंदकाच्या मसलतीने जे चालत नाहीये आणि त्या ठिकाणामध्ये ते दुर्जनाच्या मसलतीने चालत नाहीये, ते धन्य आहे, ते धन्य आहे असं देवाचं वचन प्रियानो त्या ठिकाणामध्ये सांगत आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये या ठिकाणामध्ये एक सुंदर फॉर्म्युला आता प्रभूने दिलेला आहे. मग आम्हाला कुणाच्या मसलतीने चालायचं आहे, आम्हाला कुणाचा सल्ला घ्यायचा आहे. आम्हाला तर पापी जनांचाही सल्ला घ्यायचा नाहीये, दुर्जनांचाही सल्ला घ्यायचा नाहीये, निंदकाचाही सल्ला घ्यायचा नाहीये, कारण परमेश्वराने मना केलेला आहे. तर मग आम्हाला सल्ला कुणाचा घ्यायचा आहे, विश्वासणारे या नात्याने आम्हाला कुणाचा ऐकायचं आहे. तर देवानं त्या ठिकाणामध्ये प्रियानं पुढे सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो आणि त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो. सुंदर सांगितलेलं, धन्य तो पुरुष जो देवाचं वचन वाचतो असं म्हटलं आहे का? धन्य तो पुरुष किंवा धन्य ती स्त्री की जी देवाचं वचन वाचन करते असं म्हटलं आहे का? नाही. तर धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो. एक खास विशेषण म्हणजे जोर देऊन त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे की जो परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो. आपण रमतो का कशामध्ये? रमणं म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये इतकं आपण आपला जीव, अंतःकरण, तनमन ओढून देतो की आपण भूक ताण सगळी विसरून जातो. उदाहरणार्थ एखादं सिरियल पाहतात नाही, किंवा एखादा सिनेमा पाहताना, किंवा एखाद्या टीव्हीवरच तुम्हाला आवडणारी सिरियल, धारावाहिक पाहताना आपण काय करतो? डोळ्याची पापणी हलू देत नाही. ती जरी हल्ली तरी तेवढं आपला सीन निघून जाईल असं वाटतं नाही का? मग किती डोळ्यावरती ताण आला तरी आपण हलवत नाही पाहतो. इतकं रमून जातो की गॅसवरती ठेवलेला आपल्या एखाद्या काही स्वयंपाकाचा भात जळून जातो. मग वास आला उठून जातो पाहिजे नाही. इतकं तल्लीन होतो, इतकं रमून जातो की अगदी त्यामध्ये आपण आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं असतं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की जो देवाच्या वचनामध्ये रमतो म्हणजे काय की त्या ठिकाणामध्ये देवाचं वचन आपण वाचन केल्यानंतर त्यावरती आपण हे मनन केलं पाहिजे की ह्या वचनामध्ये देवा माझ्याशी काय बोलत आहे, माझ्यासाठी प्रभूने या ठिकाणामध्ये काय संदेश दिलेला आहे. वाचतो म्हणजे आपलं एखाद्या कॉलेजचं पुस्तक आपण वाचतो आणि देतो टाकून असं नाही. पेपर वाचतो आणि फेकून दिलं. पेपर आपण वाचतो, ठळक बातम्या काय आल्या आहेत काय नाहीये आणि आपण काय करतो, बस तेवढं वाचलं आणि ठेवून टाकतो. त्याच्यावरती आपण विचार करत नाही. तर बायबल वाचणं म्हणजे प्रियानो आपल्या जीवनामधील आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर हवं असेल तर प्रभूने आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, सूत्र दिलेलं आहे. ते मी सांगू इच्छितो ते म्हणजे देवाचं अभिवचन, की जो देवाचं अभिवचन वाचतो आणि त्यावरती मनन करतो तो धन्य आहे. हालेलुया म्हणाल का? थोडीशी कठीण गोष्ट आहे बरं का देवाचं वचन वाचणं. वेळ काढावा लागतो,
आणि सैतान सहजासहजी वाचू देत नाही. बायबल घरामध्ये आहे, परंतु बायबल वाचायला वेळ नाहीये. परंतु तो व्यक्ती धन्य आहे, तो आशीर्वादित आहे की जो ते घेतो, ते उघडतो, तो वाचतो, त्यावरती मनन करतो की देवा तू माझ्यासाठी काय सांगितलेलं आहे, माझ्यासाठी काय संदेश आहे. रात्रंदिवस मनन करणं म्हणजे त्या ठिकाणामध्ये एकदा वाचन केल्यानंतर जेव्हा जेव्हा दिवसभरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणामध्ये वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते वचन आठवणं आणि प्रभू तू माझ्यासाठी काय बोललाय हे तू मला सांग, त्यावरती मी मनन करतो, त्यावरती मी विचार करतो आणि माझ्या जीवनामध्ये ते मी स्वीकारतो. याला म्हणतात मनन करणं, वाचन करणं. नुसतं वाचलं आणि ठेवून दिलं प्रियानो असं नाही. ज्याप्रमाणे आपण काय करतो, आपल्या शरीरासाठी आपण अन्न काय करतो, सेवन करतो. जेवता की नाही, आणि सेवन केल्यानंतर मग ते जे अन्न आहे ते पचायला 5-6 घंटे तरी जातात की नाही. पण जेवण किती वेळेस जेवतो आपण, किती वेळामध्ये, 10-15 मिनिटामध्ये आपण आपली ताट संपवतो, बरोबर की नाही. म्हणजे जेवण अन्न सेवन करण्यासाठी 10-15 मिनिटे आपल्याला लागतात, परंतु संपूर्ण त्याचं पचन होण्यासाठी किती घंटे लागतात, 6 ते 7 घंटे. आणि मग त्यामधून काय होतं, आपल्या शरीराला पोषक अशी घटक निर्माण होतात. उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होतं, उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये चांगली ताकद, आपल्याला ऊर्जा निर्माण होते. हे केव्हा, 7-8 घंट्यानंतर. त्याचप्रमाणे प्रियानो, जेव्हा आपण बायबलचा एक लहानसा अध्याय वाचतो आणि ज्या वेळेस आपण त्यावरती 7-8 घंटे असं मनन करतो तेव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे ती आपल्याला समजून येते. हालेलुया. जे जागे आहेत ते हालेलुया म्हणतील. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे की धन्य तो पुरुष आणि धन्य ती स्त्री की जे माझं वचन त्या ठिकाणामध्ये वाचतात आणि मनन करतात, ते धन्य आहे, ते धन्य आहे. आणि म्हणून आजचा माझा जो खास महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आम्हाला देवाचं वचन, अभिवचन हे आम्ही अभ्यासलं पाहिजे. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही कुणाकडनं तरी प्रियानो वाचायचं शिका. किंवा अशी त्या ठिकाणामध्ये आजकाल एक उपकरणं आलेली आहेत की तुम्ही ऑन केलं तर ते देवाचं वचन तुम्ही ऐकू शकता. आणि म्हणून विश्वासणाऱ्या लेकरांना, देवाच्या लेकरांना देवाच्या अभिवचनाचा अभ्यास केल्याशिवाय, मनन केल्याशिवाय त्यांना यश प्राप्ती ही कधी घडणार नाही. हे आज मी या ठिकाणामध्ये अगदी चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो. जर तुम्ही बायबल वाचत नसाल, जर मी बायबल वाचत नाही, जर त्यावरती आम्ही मनन करत नाही तर आम्ही आमची फसवणूक करून घेतो आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला कदापि आशीर्वाद मिळणार नाही. आमचं जीवन हे पापामध्येच राहील. हे आज तुम्ही कुठेतरी लिहून घ्या, मी देखील लिहून घेतो. मग भले तुम्ही कितीही चर्चला जा, भले तुम्ही जाऊन किती सुवार्ता सांगा, भले जाऊन तुम्ही कितीही त्या ठिकाणामध्ये कॉयरमध्ये तुम्ही उपस्थित राहा, परंतु जर देवाचं अभिवचन आपण वाचत नसू, त्यावरती मनन जर आपण करणारे लोक जर नसू तर आमचं जीवन हे तारण पावलेलं नाही. आम्ही बंधनामध्ये आहोत, आम्ही त्या ठिकाणामध्ये सैतानाच्या दास्यामध्ये आहोत आणि आम्ही ढोंगी आहोत जर आम्ही देवाचं वचन वाचत नाही तर. आणि म्हणूनच यहोशूआला परमेश्वराने सांगितलं की पहा, माझं अभिवचन हे तुझ्या मुखामध्ये सदैव ते राहू दे, ते सोडून तू जाऊ नको. जर गेलास तर तुला यश प्राप्ती घडणार नाही. तुझ्या हृदय पटलावरती ते लिहून ठेव, म्हणजे तू जाशील त्या ठिकाणामध्ये तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला यश प्राप्ती त्या ठिकाणामध्ये प्राप्त होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, आज का आम्ही आमच्या जीवनामध्ये मागे आहोत? आज आमच्या जीवनामध्ये आम्ही दुःखी का आहोत? त्या देवानं यासाठी प्रियानो खरंतर आमचं जीवन अशा रीतीने दुःखी कष्टी राहावं म्हणून असं बनवलेलं आहे का? आणि देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही उद्धार पावलेले झालेलो असताना देखील आमची लेकरे, आमचं कुटुंब, आम्ही आईवडील या नात्याने आम्ही त्या ठिकाणामध्ये दुःखी कष्टी आहोत, मुलं ऐकत नाहीत. हे सगळं का आहे? कारण कुठेतरी चूक आहे. आणि ती चूक कोणती आहे तर आम्ही देवाचं अभिवचन, कारण देवाचं अभिवचन हे देवाच्या मुखामधील हा शब्द आहे आणि तो त्याचं ते मार्गदर्शन जर आम्ही घेतलं नाही, ते जर आम्ही स्वीकारलं नाही तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला मार्ग सापडणार नाही.
आणि म्हणून प्रभू म्हणतो की तोच व्यक्ती आशीर्वादित आहे आणि धन्य आहे की जो त्या ठिकाणामध्ये माझ्या वचनाचं त्या ठिकाणामध्ये तो काय करतो, पालन करतो, तो वाचन करतो, तो समजून घेतो, तोच धन्य आहे. आणि म्हणून आपण आज पश्चाताप करूया का? जर आपण देवाचं वचन अभिवचन वाचणारे नसू तर आजपासून आपण वाचण्याचा निर्णय घेऊया का? होय प्रभू, मी तुझं अभिवचन मी नक्की वाचणार. आजपर्यंत मी माझी फसवणूक करत आलो, मी तुझं वचन वाचलं नाही, मी त्याला दुय्यम स्थान दिलं. कधीतरी मी ते वाचलं, कधीतरी मी ते वाचतो, मी तुझी इच्छा समजून घेते, हे माझं फार मोठं पाप आहे. प्रियाने ही कबुली देऊन खरोखर त्या ठिकाणामध्ये आम्हाला निर्णय घेण्याची गरज आहे की आम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास करणं. होशे 4:6 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांचा नाश माझ्या वचनाच्या ज्ञानाच्या अभावामुळे झालेला आहे. देवाचं वचन नाही म्हणून आम्ही तिथेच आहोत, देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये नाही म्हणून आम्ही तिथेच आहोत. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे प्रियानो की आम्ही देवाच्या वचनाकडे आम्ही फिरावं. कशासाठी प्रियानो प्रभूने देवाचं वचन आम्हाला देऊ केलेलं आहे? कशासाठी दिलेलं आहे? काय उद्देश आहे? कधी आपल्या मनामध्ये हा प्रश्न आला का की देवा तू तुझं अभिवचन मला कशासाठी दिलेलं आहे? यहम 3:16 मध्ये आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की देवाचं प्रेम आमच्यावरती आहे आणि आमचा नाश होऊ नये ही त्याची गौरवी इच्छा आहे. प्रभूने त्याचं अभिवचन यासाठी आम्हाला देऊ केलेलं आहे की त्याच्या अभिवचनामधनं आम्हाला हे समजावं की देव आमच्यावरती किती प्रीती करतो. हालेलुया. देव कोणते कोणते आशीर्वाद देतो ही तर गोष्ट वेगळी. घरदार, गाडी, बंगले वगैरे असं देवाची इच्छा तो देतो. अनेक वेळेस आम्ही तेच शोधण्याचा प्रयत्न करतो की देवा हिलिंग कसं मिळेल, देवा माझा बँक बॅलन्स कसा वाढेल, देवा माझी प्रतिष्ठा कशी वाढेल, देवा मला अधिकार कसे मिळतील, देवा मला हे कसे मिळेल, गाडी कशी मिळेल, बंगले कसे मिळतील. असे सेवक आहेत पुष्कळ. बघा युट्यूब वरती त्या ठिकाणामध्ये ठासून सांगणार आहे की तुम्हाला गाडी मिळेल, तुम्हाला अमेरिकेला जायला मिळेल, तुम्हाला इस्रायलला जायला मिळेल, तुम्ही हे करा ते करा. अरे पण देवाने त्याचं अभिवचन का दिलेलं आहे? ह्या भौतिक गोष्टी मिळण्यासाठी दिल्या आहेत का सगळा? होय, देव तर देऊ इच्छितो आम्हाला, काहीच प्रश्न नाहीये, तो गरीब ठेवू इच्छित नाहीये. परंतु देवाला त्याचं अभिवचन यासाठी दिलेलं आहे की त्याचं प्रेम आमच्यावरती किती आहे हे आम्हाला समजावं आणि आमचा नाश होऊ नये. आणि त्याने त्याच्या पुत्राने किती मोठं बलिदान आमच्यासाठी देऊ केलेलं आहे हे आम्हाला समजलं जावं म्हणून देवानं त्याचं अभिवचन तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. आणि जेव्हा ते वाचू तेव्हाच देवाचं प्रेम आम्हाला समजेल, तेव्हा देवाचं बलिदान आम्हाला समजेल, तेव्हाच देव खरोखर त्या ठिकाणामध्ये आमच्या विषयी किती तो काय काय त्या ठिकाणामध्ये आशीर्वाद त्याने ठेवलेले आहे हे आम्हाला तेव्हाच आम्हाला समजून येईल. आणि म्हणून देवाचं अभिवचन प्रियानो आम्ही त्याच उद्देशानं वाचलं पाहिजे की ज्या उद्देशाकरता त्याने ते देऊ केलेलं आहे. तर आजकाल मी 50 वेळा बायबल वाचलं, फार चांगली गोष्ट आहे. ऍडव्हर्टाइजमेंट करायची काही गरज आहे का? 50 वेळा माझं कम्प्लीट झालंय ब्रदर वाचून, फार चांगली गोष्ट आहे. ब्रदर मी 20,000 आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणलेली आहे. कधी कधी बायबल आम्ही हे चुकीच्या उद्देशाने वाचतो प्रियानो, एक रेकॉर्ड करण्यासाठी. माझं 50 वेळा झालंय, माझं 100 वेळा झालेलं आहे, माझं इतकं पाठ आहे, तोंडपाठ देवाची सगळी वचने. आणि पण देवाची प्रीती आमच्यामध्ये मग त्यामधनं निर्माण होत नाही तर देवाचं अभिवचन वाचून तरी फायदा काय आहे? जर आमचं जीवन बदलत नाही तर देवाचं वचन वाचून फायदा तरी काय आहे? असं म्हणतंय का 50 वेळा वाचल्यानंतर तुम्ही स्वर्गामध्ये जाल? 100 वेळा वाचल्यानंतर वाचा, 100 वेळा वाचा, 50 वेळा वाचा, परंतु देवाची इच्छा काय आहे बायबल देण्यामध्ये हे समजून घेऊन वाचा. रेकॉर्ड करण्यामध्ये वाचू नका किंवा मी किती मोठा आहे, मला किती ज्ञान आहे हे दाखवण्यासाठी करू नका. तर प्रभू मला तुझं प्रेम समजू दे आणि माझं जीवन बदललं जाईल. ह्या उद्देशाने प्रियानो जेव्हा आपण देवाचं अभिवचन वाचू तेव्हा खरोखर खऱ्या अर्थानं प्रियानो आमची स्थिती त्या झाडाप्रमाणे होईल की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, जे आपल्या हंगामी फळ देते आणि ज्याची पाने कोमजत नाही अशा झाडासारखा तो पुरुष व ती स्त्री बनेल. हालेलुया.
आणि म्हणून प्रियानो, प्रभूने आम्हाला त्याचं अभिवचन त्या उद्देशासाठी दिलेलं आहे की आम्ही प्रभूचं प्रेम त्यामधनं ओळखून घेतलं पाहिजे, आम्ही समजून घेतलं पाहिजे. नाहीतर असं नाही आता मला तिथे जाऊन प्रीच करायचं आहे म्हणून आता मग मी नोट्स काढलाय भरमसाठ, आता मला उपदेश करायचा आहे. होऊ शकतं फक्त प्रीचिंग साठीच आपण वाचन करू, चुकीचं आहे. होऊ शकतो मला किती ज्ञान आहे हे दाखवण्यासाठी आम्ही वाचन करू, चुकीचं आहे. बायबल देवानं का गिव्ह केलेलं आहे तर त्याचा सुंदर आणखी आपल्याला देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. जर आपण पाहूया 2 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 16 ते 17 वचन. 2 तिमोथी 3रा अध्याय 16 आणि 17. कोणाला मिळालं कृपया वाचा. तिमोथेला 2 पत्र याचा 3रा अध्याय 16. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रालय सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. कशासाठी आहे देवाचं अभिवचन? यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. बोला सज्ज व्हावा. प्रत्येक भक्त सज्ज होऊन देवाच्या कामासाठी तो काय व्हावा? सज्ज व्हावा. म्हणजे देवाचं अभिवचन आपण वाचल्याने देवाच्या सेवेसाठी आपण काय होतो प्रियानो? सज्ज होतो. हालेलुया. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे तिकडे पाहू नका. प्रत्येक देवाच्या सेवकाला जर त्याच्या मार्गामध्ये सज्ज व्हायचं असेल तर त्याने क्वायर मध्ये या असं म्हटलंय का? या क्वायर मध्ये तसे वृत्ताने थोडस मंडळीमध्ये बोलते म्हणून काय समज करून घेऊ नका. देवाचा सेवक केव्हा सज्ज होतो? तर देवाचं अभिवचन तो वाचन केल्याने, मनन केल्यानं. कारण प्रत्येक देवाचं वचन हे देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेलं आहे. प्रेरित झालं म्हणजे काय? ते सजीव झालेलं आहे. आणि आदम जेव्हा मातीचा बनवला तेव्हा परमेश्वराने श्वास फुंकला. आधी तो कसा होता? मातीचा गोळा होता की नव्हता? पण श्वास फुंकला तो काय झाला? सजीव झाला. श्वास फुंकला नसता तर तो काय राहिला असता? मातीचाच गोळा. म्हणून जगातील जी पुस्तकं आहेत ती सगळे मातीचे गोळे आहेत, कारण परमेश्वराचा श्वास आहे का त्यांच्यामध्ये? परंतु हे पुस्तक जे आहे हे देवाच्या आत्म्याने प्रेरित, म्हणजे देवाचा श्वास त्यामध्ये फुंकला गेलेला आहे, म्हणून हे जिवंत अभिवचन झालेलं आहे. आणि जेव्हा हे आम्ही वाचतो तेव्हा आम्ही सज्ज होतो. आज आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं मी देवाचा चांगला सेवक बनावं, नाही चांगलं बनावं, एकदम मोठा पिक्चर बनावं, अगदी पुढे यावं, लोकांनी माझं कौतुक करावं आणि मग त्या ठिकाणामध्ये माझ्या सेवेमध्ये अगदी चमत्कार व्हावेत, मिराकल व्हावेत. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, वाईट काय नाही. पण जर देवाचं वचन न वाचता जर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मनामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी पाहत असू तर मग ते चुकीचं आहे. आणि म्हणून आम्हाला देवाचं वचनाचा उद्देश काय आहे की आम्ही सज्ज व्हावं देवाच्या सेवेसाठी. मग हे पाहू नका की तुम्ही अडाणी आहात का. देवाचे शिष्य कसे होते? सगळे अडाणी होते. माझ्याकडे बघा मावशी, सगळं माझ्याकडे बघा, म्हणजे मला बरं वाटेल. तुम्ही इकडे तिकडे पाहिलं की मग. आणि म्हणून देवाचे जे शिष्य होते ते सगळे निरक्षर होते, म्हणजे शिकलेले नव्हते, अशिक्षित होते ते प्रियानो. परंतु ते सज्ज झाले कारण स्वतः देवाच्या सानिध्यामध्ये प्रियाणात होते, प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये होते. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाच्या सानिध्यामध्ये असल्याने आम्ही सज्ज होतो. मग आम्हाला सांगावं लागत नाही चर्चला तुम्ही 10 वाजता या. मग आम्हाला सांगावं लागत नाही की मोठ्यानं गाणं गा. मग सांगावं लागत नाही आम्हाला प्रार्थना करा. मग सांगावं लागत नाही आम्हाला त्या ठिकाणामध्ये तुम्ही जाऊन सुवार्तेचं काम करा. नाही. जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या वचनाच्या द्वारे ती सज्जता आम्हाला तो देतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही देवाचे खास, तुम्ही आणि मी आपण त्याचे लेकरं आहोत. आणि म्हणून आपला कमीपणा, आपला अशिक्षितपणा समोर आणू नका. आपण किती त्या ठिकाणामध्ये कुचकामी आहोत, नालायक आहोत असं मनात आणू नका. तर म्हणा मी देवाचं श्रेष्ठ मी लेकरू आहे आणि देवाच्या वचनाच्या द्वारे मी सज्ज होणार आहे. देवाच्या शिष्याने जगाची उलथा पालट केली आणि मग आपण नगरची करू शकणार नाही का? आमेन. सैतानाला हरू शकणार का?
यस आमेन. प्रभू येशूने सैतानाला हरवलं अरण्यामध्ये. कशाने हरवलं? वचनाच्या तलवारीने हरवलं. आणि म्हणून सैतान येतो आणि मग रडत बसायचं काही कारण आहे का? हा? माझं असं आणि माझं तसं. हकलून द्या विश्वासानं. देवाच्या वचनाचा क्लेम करा. होय प्रभू, मी तुझ्या सामर्थ्यवान नावामध्ये मी एक विजयी जीवन मी जगू शकते. होय, तुझं वचन मला असं सांगत आहे. हे प्रभू, तुझं वचन मला ते सांगत आहे. क्लेम करा, दावा करा आणि त्या सैतानाला हकलून द्या. म्हणजे मग आपण देवाच्या मार्गामध्ये आपण सज्ज होऊ आणि देवाचं गौरव प्रियानो त्या ठिकाणामध्ये प्रियानो आपण करू. आणि म्हणून देवाचं लिखित वचन प्रभूने आम्हाला देऊ केलेलं आहे. ते आम्हाला रोज वाचायचं आहे. किती जण वाचणार आहेत बरं आता आजपासून? सगळेजण वाचन करणार आहात का? नक्की वाचणार का सगळे? यस, प्रभूला धन्यवाद असो. वाचन करणं म्हणजे त्यावरती मनन करणं. आणि जे हुशार जे माजी लोक होते प्रभूचा शोध घेत, ते देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे होते. म्हणून ते आले, त्यांना समजलं आणि ते आले म्हणून त्यांनी काय केलं? जिवंत देवाला ओळखलं. त्यांनी काय केलं? त्याला नमन केलं, त्याची महिमा केली आणि त्याला नजराणे देखील आणले. नजराणे म्हणजे काय? बक्षीस देखील आणले. सोनं, गंधरस, आणखी काय 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 नमन केलं, नजराणा आणला, त्याची महिमा केली. बरोबर आहे की नाही? कारण देवाचं वचन त्यांनाही ठाऊक होतं. आणि म्हणून नमन करणं, परमेश्वराचं मनन करणं हे फार गरजेचं आहे. तर मनन केल्याने काय होतं? तुम्ही म्हणजे महिमा कराल. न म्हणजे नमन कराल. न आणि तिसरं न म्हणजे तुम्ही नजराने देखील आणा. देवाला तुम्ही आपला स्तुतीचा यज्ञ तुम्ही नजराणा घेऊन तुम्ही व्हाल. देवाची आराधना प्रियानं तुम्ही कराल. सांगायची गरज तुम्हाला आणि मला नाहीये. जेव्हा ते सत्य आम्हाला समजेल, योहान 8:32 मध्ये म्हटलंय की सत्य तुम्हाला समजेल. सत्य प्रभू येशू ख्रिस्त जर आम्हाला समजला तर तो आम्हाला बंधनमुक्त करेल. आणि मग आम्हाला कुणाला सांगायची गरज नाही. आम्ही देवाला नमन करू, आम्ही त्याची महिमा करू, त्याला नजराने देखील आम्ही घेऊन येऊ. आणि म्हणून मनन करणं म्हणजे महिमा, नमन आणि नजराणा. वचन वाचल्यानंतर इतका आमच्यामध्ये बदल झाला पाहिजे की आम्ही महिमा केला पाहिजे, आम्ही त्याला नमन केलं पाहिजे, आम्ही त्याला नजराणा देखील पियानो आम्ही आणला पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन पियानो हे अत्यंत महत्वाचं आहे. नवीन जुन्या करारामध्ये देवाच्या वचनावरती पुष्कळ काही सांगितलेलं आहे. परंतु नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं योहान 1 मध्ये की तो शब्द काय झाला? देही झाला. प्रारंभी शब्द होता देवाचं वचन आणि तो शब्द काय झाला? देही तो झाला. तो शब्द देही कोण झाला? कोण झालं देही? त्या भूतलावरती देहामध्ये कोण आलं? प्रभू येशू ख्रिस्त आला. समजतं मी काय बोलतोय तुम्हाला? देवाच्या मुखामध्ये शब्द प्रभू येशू ख्रिस्त तो देहामध्ये तो झाला. नवीन करारामध्ये आता आम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट काय पाहायला मिळते? एक देवाचं वचन तर आहेच आहे, परंतु तो शब्द आता काय झाला? देही झाला. आता अधिक आम्हाला दुसरं मनन कशावर करायचं आहे? अधिक आम्हाला लक्ष कुणावरती केंद्रित करायचं आहे? तो प्रभू येशू ख्रिस्तावरती. आता फक्त देवाचं वचन राहिलं का आमच्या पुरतं मर्यादित? नाही. तर आता दुसरं देही तो शब्द देही झाला म्हणजे कोण आला तुमच्या आणि माझ्यासाठी? प्रभू येशू ख्रिस्त. मग त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही काय केलं पाहिजे प्रियानो? चिंतन आणि मनन केलं पाहिजे की तो खरंच किती देवाचा पुत्र, त्याने किती छान जीवन तो जगला, त्याने देवाच्या आज्ञेचं पालन तो कसं त्याने केलं, तो किती नम्र होता, त्याने जाऊन कशी सेवा केली, त्याने खरंच त्या ठिकाणामध्ये सैतानाला कसं प्रभावित केलं, त्यांनी कसं त्या ठिकाणामध्ये देवाचं कार्य केलं, यावरती आम्ही काय केलं पाहिजे? चिंतन आणि मनन केलं पाहिजे. कारण आता तो आमचा कोण आहे? आदर्श तो आहे. देवाचं अभिवचन मग प्रभू येशू ख्रिस्त. कारण तो शब्द आता देही तोच आहे. आणि म्हणून आपल्या समोर आता कोण आदर्श आहे? कुणाला ठेवलेला आहे? आम्ही एखाद्या व्यक्तीला ठेवलं आहे? जगामधील एखादी गोष्ट आमच्या समोर आहे का? नाही. तर आमच्या समोर आता कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे. त्यानं पूर्णपणे ह्या भूतलावरती दाखवून दिलं की तो निर्दोष, निष्कलंक, देवाच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये त्या ठिकाणामध्ये तो नेहमी विजयी तो ठरला. आणि म्हणून स्वर्गीय बापाने म्हटलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. आणि म्हणून आम्हाला आता दुसरं मनन कुणावरती करायचं आहे? तो प्रभू येशूवर.
की प्रभू तू किती चांगला आहे, प्रभू तू मला तुझ्यासारखं बनव, प्रभू मला तुझ्यासारखं तू कर, तुझ्या आत्म्यानं तू मला भर, प्रभू तुझ्या सामर्थ्यानं तू मला भर, माझं जीवन बदलून जाऊ दे आणि तुझ्यावरचं माझं प्रेम त्या ठिकाणामध्ये अधिक वाढू दे. आणि मग आमची स्थिती तशी होईल की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. पाणी प्रभू येशूने म्हटलं मी जीवनी पाणी आहे, आणि झाड आपण जर प्रभू येशू म्हटलेलं जीवनी पाणी जवळ आपण जर असू तर आपण नेहमी हिरवेगार आपण असू. हालेलुया. तुम्ही म्हातारे झाला तरी सुरकुती पाडणार नाही हो, पडली तर पडू द्या, अंतःकरणाची सुंदरता त्याहून छान आहे. हालेलुया. फक्त आम्हाला प्रभूच्या निकट राहण्याची गरज आहे, बस. प्रभूच्या समीप फेलोशिप मध्ये देवाची इच्छा हीच होती की आदामाने माझ्या जवळ राहावं, बस माझ्या जवळ राहावं, आणि मी किती चांगला आहे आणि मी त्याच्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे हे त्यांनी ओळखत राहावं, ही देवाची इच्छा होती. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी देखील देवाची इच्छा ही आहे की आपण त्याच्या फेलोशिप मध्ये राहावं, त्याच्या बरोबर आपण राहावं. मग आपण जगातच पळून जातो, काहीतरी सैतान दाखवतो, मोह आपण जातो पळून. फेलोशिप, सहभागिता फार महत्वाची आहे. आता मला परमेश्वराने बनवलं 6व्या दिवशी, आणि 7व्या दिवशी परमेश्वराने काय घेतलं? विश्रांती, शब्बात दिवस. म्हणजे आदामासाठी पहिला दिवस कोणता होता? शब्बात, म्हणजे देवाच्या सानिध्यामधला तो होता. म्हणजे एक प्रकारे परमेश्वराने आदामाला सांगितलं की पहिला तुझा जो दिवस आहे तो माझ्या संगतीचा असणार आहे, आणि मग तू जाऊन कामकाज करणार आहेस. पहिला दिवस तू माझ्या बरोबर तू राहायचं आहे, माझ्या फेलोशिप मध्ये राहायचं आहे, आणि मग तू जाऊन कामकाज करायचं आहे. आणि म्हणून प्रियानो, देवाच्या फेलोशिप मध्ये राहण्याचं फार गरजेचं आहे. आज देवाच्या सानिध्यामध्ये यायला वेळच नाही हो. आम्ही आमच्या इतक्या कामामध्ये आहोत की देवाच्या सानिध्यामध्ये येऊन प्रभूला शोधण्यासाठी वेळ नाही. बाकी श्रम आम्ही सगळे करतो, चांगली गोष्ट आहे, सुवार्ता सांगतो आहे, वायरला जात आहोत, बाहेर कामाला जात आहोत, सगळ्या गोष्टी करत आहोत, परंतु देवाच्या फेलोशिप मध्ये आम्ही कधी ना. देवाने यासाठीच निर्माण केलेलं आहे. ह्या बाकीच्या गोष्टी ठीक आहेत, ह्या आता आपण आपल्या चुकीमुळे करतोय सगळं आता, पण उद्देश देवाचा हा होता की आपण त्याच्या फेलोशिप मध्ये असावं. काय आपण देवासाठी वेळ देत आहोत का प्रिय? ख्रिस्त म्हटलेला पाण्याजवळ आपण रोज गेलेलो आहोत तर त्या भुसाप्रमाणे आहोत. दुर्जन प्रश्न आणि संकट आले की तो उडून जातो भुसाप्रमाणे. का आज आपण त्या खंबीर झाडाप्रमाणे आहोत? फळ आपण देत आहोत का? आपल्यामधनं प्रभूच्या आत्म्याची फळ, चांगुलपणा, प्रीती, ममता, या सगळ्या गोष्टी दिसत आहेत का? हे फार महत्वाचं आहे प्रिय. आणि ते जर नसेल तर प्रियानो, आज देखील प्रभू म्हणतो की माझ्या मुला माझ्या जवळ आहे, चल विसरून जा मागचं इथून पुढचं, इथून पुढे आजपासून तू निर्णय घे. आज देखील मी तुझं जीवन मी बदलून टाकेन. आज देखील त्या ठिकाणामध्ये मी तुला वेतन तेच देईल की जे सकाळी मजूर आले त्यांनाही प्रभूने तेच दिलं, आणि जे चौथ्या शेवटच्या तासाला आले प्रभूने त्यांनाही तीच मजुरी दिली आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, तुम्हाला असं जर वाटत असेल की माझा वेळ गेलेला आहे, मुळीच नाही. आजपासून देखील तुम्ही तुमचं जीवन प्रभूसाठी घेऊन प्रभूचं कार्य तुम्ही करू शकता. आणि आज देखील तेच वेतन तुम्ही मिळवू शकता की जे आम्ही 30 वर्षापूर्वी दिलेलं आहे, कारण जो शेवटी प्रभू त्याला तितकीच मजुरी देणार आहे. आणि म्हणून आपण आनंद करूया की प्रभू पाठीमागचे दिवस तो सोडून देईल आणि तीच वेतन, तोच आशीर्वाद आम्हाला तो देईल. फक्त एक करायचं आहे की प्रभूसाठी उभं राहायचं आहे, त्याचं वचन कौतलायचं आहे, त्याची वाणी ऐकायची आहे, त्याला धरायचं आहे. आणि मग पहा, तुमच्यामधनं पाऊल तयार झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्यामधनं पेत्र तयार झाल्याशिवाय राहणार नाहीये, तुमच्यामधनं योहान तयार झाल्याशिवाय राहणार नाही. हा आपला परमेश्वर आहे. तो प्रभू येशू तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रीती करतो. आज देखील तो तीच प्रीती करतो जी 2022 वर्षापूर्वी त्याने वधस्तंभावरती केलेली आहे. आणि म्हणून आपण आनंद करूया, आपण विश्वास करूया की प्रभू आमच्या बरोबर आहे, त्याचं सामर्थ्य आमच्या बरोबर आहे, आणि तो आमचा पिता आहे, आणि तो आम्हाला कधी न सोडणारा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून चला तर आपण आज आपलं जीवन त्याला देऊन एक आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात करूया, आणि प्रभूला म्हणूया की होय प्रभू, ज्याप्रमाणे मी माझ्या शरीरासाठी रोज मी हे शारीरिक भोजन घेतो, मी तुझं आध्यात्मिक वचन म्हटलेलं भोजन देखील मी घेईल, आणि तुझा गौरव मी करीत राहील. सर्व गौरव प्रभूला असो. आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये देवाचे सेवक आहेत, अनुकीवाद आहे, मी त्यांना विनंती करतो की अवस्थेत प्रार्थना करू.
प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, तुझे उपकार मानतो या सुंदर सकाळच्या वेळी तू आमच्याशी तुझ्या वचनातून बोललास. तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो देवा. आणि तुझ्या वचनातून चालत असताना ते वचन त्याच्यावरती मनन करत असताना लागणारी पवित्र आत्म्याची सुरक्षा प्रत्येकावरती तू दे अशी मी प्रार्थना करतो. उदे प्रभू, जे पेरलं गेलं आहे ते उगवावं आणि खूप जास्त फळ यावं. प्रत्येकाने ज्यांनी निर्णय केला असेल प्रभू की तुझ्या चरणाजवळ बसून तुझ्या वचनावरती मनन करेल, अशा प्रत्येकाला तू सांभाळतो, जेणेकरून पवित्र आत्म्याचा नवीन अभिषेक त्यांना मिळावा. आणि एकटे असताना तुझ्या वचनामध्ये मनन करत असताना प्रभू त्यांना तू तुझ्या दिशेने घेऊन जावंस अशी मी प्रार्थना करतो. तुझ्या सेवकावरती तुझी कृपा असू दे प्रभू. त्यांच्या मुखातून तू आमच्याशी बोललास याबद्दल तुझे उपकार. खरोखर महान असा आमचा परमेश्वर आहे. तू आम्हाला हे तुझं वचन देऊन आशीर्वादित केलेलं आहे. उदे वाचन करत असताना लागणारी सुबुद्धी, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे ही समजून घेण्याकरता लागणारी शांती, एक मनस्थिती अशी तू निर्माण करतो, जेणेकरून आज शिकलेले वचन परमेश्वर आम्ही आमच्या हृदयाशी बांधून ठेवावं आणि त्याद्वारे आमच्या जीवनाचा आत्मिक उद्धार व्हावा. त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश यावा प्रभू. आणि त्याद्वारे तुझी साक्ष देण्याकरता आम्ही तयार व्हावे. तुझे या जीवनाचा संपूर्ण उपयोग केवळ तुझी साक्ष देण्याकरता, तुझ्या नियमांवरती चालण्याकरता तू आम्हाला तयार कर. आमच्या सर्व पापांची आम्ही क्षमा मागतो. ख्रिस्त येशूमध्ये तू आम्हा प्रत्येकाला क्षमा कर. उदे नम्र अंतकरण दे, तुटलेला अंतकरण दे प्रभू, जो तू जोडशील. आणि यावेळी परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येऊन मागतो की ज्या कुणाला यावेळी तुझ्या वचनांची भीती वाटत असेल, ती भीती तू घालवून टाक. ज्या कुणाला देवा तुझ्या वचनामध्ये जगणं हे कठीण वाटत असेल प्रभू, ती भीती देखील तू घालवून टाक. आणि एक सहज संपूर्णपणे आनंदाने भरलेलं असं अंतकरण, असं मन तू प्रत्येकाला दे, जेणेकरून परमेश्वरा आम्ही पुढच्या वेळी जेव्हा एकत्र येऊ तेव्हा आपल्याला हे सांगण्यास तुझी ताकद मिळावी, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळावं की खरोखर आम्ही देवाच्या वचनामध्ये राहू. आणि दुसरा जो सल्ला आमच्या बाबतीत फिरत असतो प्रभू, उद्या त्या सल्ल्यावर त्या तुझ्या आज्ञेचा पहारा तू ठेव, जेणेकरून त्या दुष्टाने आमच्या मनामध्ये दुसरा सल्ला देऊ नये. आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा विजय व्हावा, त्याच्यावरती आम्ही जय पाहू आणि त्यातून पुढे निघावं, यासाठी तू आमचं मार्गदर्शन कर. या सर्व गोष्टी तुझ्या चरणाजवळ ठेवतो आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू त्याच्या गोड आणि गौरवी नावात मागतो.